मृत्युंजय शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे मला वाटतं मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड आहे. नक्कीच. पिढ्यानपिढ्या या पुस्तकाने वाचकांना अक्षरशः वेड लावलाय. आणि याचं कारण फक्त महाभारताची गोष्ट पुन्हा सांगणं हे नाही, नाही, अजिबात नाही. तर ती ज्या पद्धतीने सांगितली आहे ते आहे. आज आपण याच पद्धतीवर म्हणजे याच नाट्यमय रचनेवर जरा सखोल बोलणार आहोत. आपण महाभारतातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि तितक्याच काय म्हणू शोकात्मक पात्राच्या कर्णाच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. कारण मृत्युंजय ही काही कर्णाची सरळसोट गोष्ट नाहीये. ती एक प्रकारे म्हणजे एक मानसिक कोलाज चित्रकला आहे. वाह, छान शब्द आहे. सावंतांनी इथे एक विलक्षण प्रयोग केलाय. त्यांनी कर्णाची कहाणी 6 वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सांगितली आहे. हो. स्वतः कर्ण, त्याची जन्मदात्री आई कुंती, त्याचा मित्र दुर्योधन, पत्नी वृषाली, भाऊ शोण आणि या सगळ्या पटाचा सूत्रधार श्रीकृष्ण. म्हणजे एकाच व्यक्तीचे 6 वेगवेगळे पैलू. अगदी. या 6 जणांच्या आठवणींच्या तुकड्यांमधून कर्णाचे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे. या 6 वेगवेगळ्या आवाजांमधून किंवा तुम्ही म्हणालात तसं या 6 आरशांमधून दिसणाऱ्या कर्णाच्या प्रतिमा एकत्र करून सावंतांनी त्याची शोकांतिका आणि त्याचा पराक्रम कसा उभा केला आहे हे समजून घेणं. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून ज्याच्या आतला संघर्ष या महाकाव्याचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे स्वतः कर्णापासून. त्याच्या स्वतःच्या आवाजापासून. कर्णाचं आत्मनिवेदन जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, त्याचा तो एकटेपणा. हो. तो चंपानगरीतून हस्तिनापूरला येतो, पण त्याचं मन मागे अडकलेलं आहे राधामाता आणि भाऊ शोणे यांच्यात. हस्तिनापुरातल्या त्या राजवैभवात तो हरून जात नाही, उलट त्याला तिथल्या पहिल्या रात्री आईची आठवण येते आणि तो अस्वस्थ होतो. बरोबर. त्याला वाटतं की खरोखरच आईचं मन म्हणजे त्रिभुवनातल्या सगळ्या प्रेमाचा आगारच नाही काय. अगदी. म्हणजे हा योद्धा बाहेरून कितीही कणखर दिसला तरी आतून तो एका कौटुंबिक ऊबसाठी आसुसलेले आहे. आणि हीच जी असुरक्षिततेची भावना आहे ना, तीच त्याच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालते. अच्छा. जेव्हा तो द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात जातो तेव्हा त्याला फक्त उपेक्षा मिळते. द्रोणाचार्यांचं सगळं लक्ष फक्त अर्जुनावर. हो. कर्ण स्वतःच्या शब्दात सांगतो, चांगली 6 वर्ष त्यांनी उपेक्षेच्या अग्नीत माझ्या कोळ्या मनाचे अंकुर अक्षरशः जाळून टाकले होते. हीच आग त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि मग येतो तो रंगभूमीवरचा प्रसंग. हो. जिथे तो अर्जुनाला आव्हान देतो, पण तिथेही कृपाचार्य त्याला त्याची जात विचारून त्याचा अपमान करतात. आणि त्याच क्षणी जेव्हा तो असा अपमानित होऊन उभा असतो तेव्हा दुर्योधन पुढे येतो. हो. आणि त्याला अंगराज म्हणून घोषित करतो. हा क्षण म्हणजे कर्णाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो, ही मैत्री होती क्या? एका असुरक्षित राजकुमाराने दुसरा तितक्याच असुरक्षित पण प्रतिभावान योद्ध्यामध्ये केलेली एक सोयीची गुंतवणूक. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि याचं उत्तर आपल्याला दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर जास्त स्पष्ट होतं. अच्छा. म्हणजे बघा, इतरांसाठी जो सूतपुत्र होता तो दुर्योधनासाठी त्याचा सर्वात मोठा आधार होता. हो, हे खरंय. दुर्योधनाच्या मनात भीमाबद्दलचा मत्सर, पांडवांच्या इंद्रप्रस्थाबद्दलची असूया इतकी तीव्र होती की त्याला स्वतःच्या अस्तित्वासाठी एक असा योद्धा हवा होता जो अर्जुनाला हरवू शकेल. म्हणजे त्याने कर्णाला ओळख आणि सन्मान दिला, पण त्या बदल्यात त्याने कर्णाची निष्ठा विकत घेतली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे दुर्योधनाचं कर्णावरचं प्रेम हे निस्वार्थ नव्हतं असं म्हणायचं तुम्हाला? पूर्णपणे नाही. सावंतांनी दुर्योधनाच्या तोंडून जे वदवून घेतलंय ते खूप सूचक आहे. काय? दुर्योधन म्हणतो, जेव्हा जेव्हा मी कर्णाला माझ्यासाठी काय करशील असं विचारतो तेव्हा तेव्हा तो काय करणार नाही असं उत्तर मिळतं. बापरे. यात प्रेम आहे, आदरे आहे, पण एक मालकी हक्काची भावनाही आहे. दुर्योधनाचा दृष्टिकोन हा एक प्रकारे म्हणजे अनरिलायबल नरेटर किंवा अविश्वसनीय कथनकर्त्याचा आहे. म्हणजे तो जे सांगतोय त्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. बरोबर. तो कर्णाच्या पराक्रमाचं कौतुक करतो कारण कर्णाचा पराक्रम हाच त्याच्या अधर्माचा आणि हट्टाचा सर्वात मोठा बचाव आहे. आणि याच नात्यापायी कर्ण द्यूतासारख्या अधर्मी प्रसंगातही दुर्योधनाच्या बाजूने उभा राहतो. पण त्यानंतरचा त्याचा पश्चाताप, हो, तो स्वतःला अविवेकी, मार्गच्युत, अधपतित करणं असं म्हणतो. हे दाखवतं की त्याचं मन त्याला खात होतं.
मग प्रश्न असा येतो की इतका पश्चाताप होऊनही तो दुर्योधनाची संगत का सोडत नाही? इथेच कर्णाची खरी शोकांतिका दडलेली आहे. याला आपण आजच्या भाषेत संक कॉस्ट फॅलसी म्हणू शकतो. म्हणजे त्यांनी दुर्योधनासाठी इतकं काही पणाला लावलेलं असतं की आता मागे फिरणं म्हणजे आपण आजवर जे काही केलं ते सगळंच चुकीचं होतं हे मान्य करण्यासारखं होतं. अच्छा. दुर्योधन हा एकमेव माणूस होता ज्याने त्याला जात-पात विसरून स्वीकारलं होतं. ते ऋण फेडण्याच्या भावनेखाली तो इतका दबला गेला होता की त्याला धर्म आणि मित्रधर्म यातला फरक कळेनासा झाला होता. त्याची निष्ठा ही त्याची ताकद होती आणि तीच त्याचा दुबळेपणाही ठरली. अगदी. ही निष्ठा आणि तत्व यांचं टोक म्हणजे तो कवचकुंडलांच्या दानाचा प्रसंग. हो. इंद्र ब्राह्मण वेशात येतो, कपट करतो, हे माहीत असूनही कर्ण त्याला आपली कवचकुंडलं दान करतो. या प्रसंगाकडे आपण केवळ दानशूरता म्हणून पाहतो, पण यामागे काही वेगळी मानसिक प्रेरणा असू शकते का? नक्कीच. मला वाटतं हा केवळ दानाचा प्रसंग नाहीये. हा कर्णाने स्वतःच्या ओळखीची निवड करण्याचा प्रसंग आहे. ओळख निवडण्याचा. हो. योद्धा म्हणून त्याची ओळख नेहमीच अपूर्ण राहिली. नेहमीच तिला जातीच्या अपमानाने डागाळलं गेलं. पण दानवीर ही ओळख त्याची स्वतःची होती. ती त्याला कोणी दिली नव्हती. कवचकुंडल देऊन त्याने जणू काही आपल्या योद्धा ओळखीपेक्षा दानवीर ओळखीला जास्त महत्त्व दिलं. कदाचित त्यालाही कुठेतरी आतमध्ये माहीत होतं की हा युद्धभूमीवरचा त्याचा प्रवास पराजयाकडेच चालला आहे. आणि दानवीर म्हणून मरणं हे पराजित योद्धा म्हणून जगण्यापेक्षा जास्त श्रेयस्कर आहे. अगदी बरोबर. कर्णाच्या आयुष्यातल्या या गुंतागुंतीकडे पाहणारे आणखी 2 महत्वाचे दृष्टिकोन म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांचे, जन्मदात्री कुंती आणि पत्नी वृषाली. हो. दोघींच्याही नजरेत दुःख आहे, पण ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे, नाही का? हो. कुंतीचं कथन म्हणजे आयुष्यभर उरात दाबून ठेवलेल्या एका रहस्याचं आणि पश्चात्तापाचं जाहीर प्रकटीकरण आहे. ती तारुण्यातली चूक, दुर्वास ऋषींचा मंत्र, सूर्याचं आवाहन आणि कर्णाचा जन्म, ती सगळी कहाणी सांगताना तिचा आवाज अपराधीपणाने भरलेला आहे. ती स्वतःला कधीच माफ करू शकलेली नाही. खरंय. तिचं कर्णाबद्दलचं प्रेम हे मातृप्रेमापेक्षा जास्त अपराधी भावनेतून आलेलं दिसतं. ती जेव्हा म्हणते, मनावर हिमालया एवढा पाषाण ठेवून त्या महान स्त्रीने तुझा अश्वनदीत त्याग केला, तेव्हा ती स्वतःला ती महान स्त्री म्हणून संबोधते. जणू काही ती स्वतःच्या त्या कृत्यापासून अलिप्त होऊ पाहते. अगदी. या उलट वृषालीचा दृष्टिकोन खूप जास्त वैयक्तिक आणि जवळचा आहे. हो, खूप. ती योद्ध्यामागे दडलेल्या माणसाला पाहते. बरोबर. राजसभेतल्या राजकारणात होरपळून आलेला, रात्री एकटं बसून विचार करणारा, मितभाषी पण तितकाच हळवा कर्ण फक्त तिला दिसतो. तिच्या नजरेतून सावंतांनी कर्णाचं जे वर्णन केलंय ते अप्रतिम आहे. सूर्यप्रकाशात चमकणारे त्याचे उघडे अंग, सिंहाच्या आयाळीसारखे कुरळे, सोनेरी लांबसडक केस. हो. ती त्याची पत्नी आहे, पण त्याची मूक साक्षीदारही आहे. वृषालीचं पात्र हे कर्णाच्या आयुष्यातल्या स्थिरतेचं प्रतीक आहे. स्थिरतेचं? हो. बाहेरच्या जगात त्याला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं, पण वृषालीजवळ तो फक्त राधे असतो. ती त्याला प्रश्न विचारत नाही, ती त्याला समजून घेते. तिचं असणं हेच कर्णासाठी एक मूक आधार आहे, जो त्याला कधी व्यक्त करता आला नाही. आपण आत्तापर्यंत कर्ण, दुर्योधन, कुंती आणि वृषाली या 4 प्रमुख दृष्टिकोनांबद्दल बोललो. पण या कादंबरीत आणखी 2 अत्यंत महत्वाचे आवाज आहेत, ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा अपूर्ण राहील. कर्णाचा धाकटा भाऊ शोण आणि भगवान श्रीकृष्ण. शोणाचा दृष्टिकोन का महत्वाचा वाटतो तुम्हाला? शोणाचा दृष्टिकोन आपल्याला तो कर्ण दाखवतो, जो हस्तिनापूरच्या राजकारणात हरवून गेला. अच्छा. शोणासाठी कर्ण हा अंगराज किंवा महारथी नाहीये, तर त्याचा मोठा भाऊ दादा आहे. तो कर्णाच्या मुळांचं, त्याच्या साध्या सरळ कौटुंबिक पार्श्वभूमीचं प्रतीक आहे. हो. जेव्हा कर्ण राजसत्तेच्या आणि सूडाच्या चक्रात अडकतो, तेव्हा शोण त्याला त्याच्या खऱ्या ओळखीची, त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाची आठवण करून देतो. शोणाचा मृत्यूने कर्णाचा आतला तो साधा राधे सुद्धा मरतो. आणि उरतो तो फक्त प्रतिज्ञेने बांधलेला, सुडाने पेटलेला अंगराज कर्ण. वाह. खरं तर म्हणजे शोण हा कर्णाचा भावनिक आणि नैतिक कंपास होता, जो त्याच्या मृत्यूनंतर हरवला. आणि मग उरतो तो 6वा आणि अंतिम दृष्टिकोन श्रीकृष्णाचा. त्याचं या कथेतलं स्थान काय आहे? श्रीकृष्ण म्हणजे द बिग पिक्चर. तो या सगळ्या मानवी भावनांच्या, नात्यांच्या पलीकडून पाहतो. त्याचा दृष्टिकोन हा नियतीचा आहे, धर्माचा आहे, एका युगाच्या बदलाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे इतरांसाठी जे वैयक्तिक आहे
ते श्रीकृष्णासाठी वैश्विक आहे. अगदी. तो कर्णाची व्यथा जाणतो, त्याचा पराक्रम ओळखतो, पण त्याला हेही माहीत आहे की कर्णाची निष्ठा चुकीच्या बाजूला आहे आणि अधर्माच्या बाजूने लढणारा कितीही मोठा योद्धा असला तरी त्याचा पराभव अटळ आहे. आणि हेच श्रीकृष्ण युद्धाच्या आधी कर्णाला सांगतात. ते त्याला त्याच्या जन्माचं रहस्य सांगतात. त्याला पांडवांच्या बाजूने येण्याचं आवाहन करतात. हा क्षण, हा म्हणजे कर्णाच्या शोकांतिकेचा कळश आहे. हो, आयुष्यभर ज्या ओळखीसाठी तो लढला ती ओळखच खोटी ठरते. आणि तरीही तो दुर्योधनाची बाजू सोडत नाही. नाही, कारण आता तो केवळ ऋणाने नाही तर वचनानेही बांधला गेला होता. त्याने कुंतीला वचन दिलं होतं की तो अर्जुनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पांडवाला मारणार नाही. म्हणजे इथे त्याची तत्वनिष्ठा त्याच्या नियतीपेक्षा मोठी ठरते. बरोबर. तो पराभव स्वीकारतो, पण मित्रद्रोह आणि वचनभंग स्वीकारत नाही. पितामह भीष्म जेव्हा त्याला अधरथी म्हणतात तेव्हा तो अपमानही तो पितो, कारण त्याचा निश्चय पक्का झालेला असतो. आणि मग येतो तो अंतिम क्षण, अर्जुनासोबतची लढाई, रथाचं चाक जमिनीत रुतणं आणि त्याचा मृत्यू. इथे मृत्युंजय हे शीर्षक कसं सार्थ ठरतं. तो मृत्यूवर विजय कसा मिळवतो. हो. मृत्यू टाळून नाही तर त्याला एका विशिष्ट पद्धतीने सामोरं जाऊन. तो मृत्यूवर विजय मिळवतो आपली तत्व, वचनं आणि त्याने मानलेल्या धर्मासाठी जगून आणि मरून. मरतानाही त्याच्या ओठांवर गायत्री मंत्राचे बोल असतात. त्याचा देह संपतो, पण त्याची कीर्ती, त्याची तत्वनिष्ठा, त्याची दानशूरता त्याला मृत्युंजय बनवते. तो शरीराने मरतो पण कथेने, आदर्शाने जिवंत राहतो. बरोबर. शिवाजी सावंतांना हेच दाखवायचे आहे की मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत नाही, तत्वांसाठी मरणं हेच खरं अमरत्व आहे. खरंच. मृत्युंजय ही केवळ एका पौराणिक योद्ध्याची कहाणी नाही. ही नियती, जात, कर्तव्य आणि वैयक्तिक निवड यांच्या चक्रात अडकलेल्या एका माणसाची सखोल मानसिक चिकित्सा आहे. हो. शिवाजी सावंतांनी या 6 दृष्टिकोनांमधून नायक आणि खलनायक यांसारख्या सोप्या संकल्पनांनाच आव्हान दिले आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेअंती मला असं वाटतं की कर्णाची सर्वात मोठी शोकांतिका ही नाही की त्याला आयुष्यभर अपमान मिळाला किंवा नियतीने त्याचा घात केला. मग काय, त्याची सर्वात मोठी शोकांतिका ही होती की त्याला स्वतःला कधीच आपल्या ओळखीचे हे सर्व पैलू, पुत्र, मित्र, योद्धा, राजा, उपेक्षित, दानवीर, हे सगळे एकत्र स्वीकारता आले नाहीत. अच्छा. तो आयुष्यभर आपल्याच ओळखीच्या तुकड्यांमध्ये जगत राहिला आणि त्याच तुकड्यांमध्ये विखुरला गेला. त्याला स्वतःचं एकसंध रूप कधी सापडलंच नाही. खूप खोल विचार आहे हा. श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. या कादंबरीत 6 दृष्टिकोन आहेत, पण कल्पना करा जर यात 7वा दृष्टिकोन जोडला गेला असता, त्याच्या सैन्यातील एखाद्या सामान्य सैनिकाचा किंवा अंगदेशातील एखाद्या सामान्य नागरिकाचा, तर या महानायकाबद्दलची आपली समज आणखी कशी बदलली असती. विचार करण्यासारखा प्रश्न आहे.